परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या नंतर नवीन समीकरण। गटनेता निवडीमध्ये एमआयएमचा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा, तर नवी युती मुबारक म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। कोण एमआयएम असं म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखी रसूल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले, ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरे अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये, फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईत हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। $70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपमध्ये गेले। आमचा कार्यक्रम करणार असं म्हणतायत, मग आम्ही काय हातामध्ये बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेमध्ये टीका। तुम्हाला 15 दिवसानंतर मानपाड्यामध्ये राहायचं आहे ना? ठाण्यामधल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर एआयनं ऑडिओ क्लिप बनवल्याचं म्हणत मीनाक्षी शिंदेंची पोलिसात तक्रार। बुलढाण्यामधील लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ कायम, कमळच्या मातेच्या तोंडापर्यंत सरोवराचं पाणी। काही दिवसात देवीची मूर्ती पाण्याखाली जाण्याची शक्यता। पाणी पातळीमध्ये का वाढ होतीये याचा प्रशासनाकडून तपास सुरू। भीमाशंकर मंदिर 3 महिने दर्शनासाठी बंद, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी निर्णय। भीमाशंकरकडे जाणारे मार्ग पर्यटक आणि भाविकांसाठी बंद राहणार।